नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर बनण्यासाठी म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जी प्रवेश परीक्षा देशभरात घेतली जाते नीटची, त्या परीक्षेत आणि त्या परीक्षेच्या निकालात दोन्हीकडे झालेल्या गोंधळाच्या बातम्या तुम्ही सगळ्यांनी वाचल्या असतीलच. म्हणजे ज्या परीक्षेचं नाव नीट आहे त्या परीक्षेत काहीही नीट होऊ नये, त्या निकालात काहीही नीट होऊ नये, अशी सगळी आत्ता परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही परिस्थिती म्हणजे केवळ त्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी नाही, तर एक व्यवस्था म्हणून सुद्धा आपल्या देशाचं खूप दुर्दैव आहे. आणि ज्या प्रकारे या सगळ्या गोंधळाला हँडल केलं जात आहे ते आणखीनच संताप आणणार आहे. NTA व्यवस्थेचं हे अपयश आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे दिवस रात्र एक करून 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करणाऱ्या कोवळ्या वयातल्या मुलांसमोर आपण या सगळ्या अपयशातून आणि त्याच्या या मिसमॅनेजमेंटमधनं काय आदर्श ठेवतोय, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी आहे राधिका अश्विन अघोर आणि आपण बघताय घनघोर. मित्रमैत्रिणींनो, नीटच्या परीक्षेत झालेल्या गोंधळाबद्दल काल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. मी गेले 15 दिवस या सगळ्या विषयाचा फॉलोअप करत होती आणि काल जी सुनावणी झाली ती 1 जूनला म्हणजे परीक्षा झाल्यावर जी याचिका निकाल येण्याच्या पूर्वी टाकण्यात आली होती त्याच्यावर झाली. पहिल्या हिअरिंगमध्ये न्यायालयाने ही परीक्षा रद्द केली नाही आणि काउन्सिलिंग म्हणजे ज्याच्या थ्रू ॲडमिशन होतात त्याही बंद केलेल्या नाही आहेत. पण या सगळ्या गोंधळामुळे हा सगळा देशभर जो मुलांचा आक्रोश होतो आहे, त्यामुळे नीटच्या आणि एकूणच NTA व्यवस्थेबद्दल परीक्षेच्या पावित्र्याला धोका निर्माण झालाय, असं महत्त्वाचं विधान सर्वोच्च न्यायालयाने केलंय. आता या विधानाचा फॉलोअप पुढच्या हिअरिंगमध्ये सर्वोच्च न्यायालयात घेतला जातो का आणि त्याच्यावर काय होतं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पण पहिली जी याचिका आहे ती परीक्षेबद्दलची, म्हणजे बिहार पाटण्यामध्ये जी परीक्षा पेपर लीक झाल्याची तक्रार झाली आणि 3-4 विद्यार्थ्यांनी त्याबद्दल पोलिसांकडे जबाब सुद्धा नोंदवला आहे. त्याबद्दलची ही याचिका आहे. पेपर फुटल्याची तक्रार करणारी ही याचिका आहे आणि परीक्षाच रद्द करावी अशी मागणी करणारी आहे. परीक्षा रद्द केली जाणार नाही, पण त्याच्या आधी NTAने या सगळ्या FIRचा काहीही दखल न घेता जाहीर करून टाकलं पत्रकार परिषदेमध्ये की असा कुठला पेपर फुटीची घटना झालेलीच नाही. त्याच्याही नंतर म्हणजे जेव्हा पेपर फुटीच्या हे झालं त्याच्यानंतर निकाल आला. तो निकाल आला 5 तारखेला, ज्या दिवशी आपल्या देशभरामध्ये इलेक्शनचा निकाल आला आणि राजकारणाच्या प्रवाहात तर इकडे कोणाचं लक्ष गेलंच नाही. पण त्या दिवशी निकाल आला. ठीक आहे, विद्यार्थ्यांनी मेहनत केली होती, त्यांनी तो निकाल पाहिला, सगळं हे झालं. त्या निकालामध्ये आश्चर्यकारक गोष्ट अशी झाली की 67 देशभरातल्या 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी 720 मार्क मिळाले. आता पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे इतके सगळे विद्यार्थी आहे ही खरं तर आनंदाची गोष्ट आपल्या सर्वसामान्य लोकांना वाटू शकेल, पण ते तसं नाहीये. कारण मुळात नीट परीक्षा ही कशी आहे, कशासाठी होते, या सगळ्या गोष्टी आधी आपल्याला लक्षात घेतल्या तर ही 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळणं ही घटना केवळ गंभीरच नाही, तर ही आणखीनच परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, हे आपल्याला कळेल. मित्रांनो, लहानपणापासनं मुलं आपल्या देशामध्ये तर मोठा होऊन हुशार मुलगा असला तर मोठा होऊन तो इंजिनियर होणार, डॉक्टर होणार, असंच त्यांना वाढवलं जातं. आणि अलीकडच्या काळात तर इंटिग्रेटेड सिस्टीम, कोचिंग क्लासेस या सगळ्याच्या आकर्षणातून दिवसेंदिवस या विद्यार्थ्यांची नीटची परीक्षा देण्याची, JEEची परीक्षा देण्याची संख्या वाढते आहे, त्याचं आकर्षण वाढतं आहे. हरकत नाही त्या सगळ्या गोष्टींना. पण या सगळ्यामुळे जी संख्या आता या वर्षीच्या नीटमध्ये 24 लाख विद्यार्थी देशभरातून बसले होते. 24 लाख प्लस हे विद्यार्थी देशभरातून बसले होते. आणि हे सगळे विद्यार्थी 12वी मध्ये 10वी मध्ये चांगलं मार्क मिळवणारे गुणी विद्यार्थी असतात. त्यापैकी जवळजवळ 13 लाख प्लस विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत, म्हणजे ज्यांना ॲडमिशन मिळू शकते. नीटची परीक्षा ज्यांनी पास केली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मित्रांनो, देशात नीटच्या मेडिकलच्या जागा किती आहेत? मेडिकलच्या जागा खाजगी आणि सरकारी, म्हणजे सरकारी महाविद्यालय, एम्स वगैरे आणि त्याच्यानंतरचे गव्हर्नमेंट कॉलेजेस हे धरून आणि खाजगी कॉलेजेस धरून 1 लाख प्लस, जेमतेम 1,06,000 वगैरे या जागा आहेत. म्हणजे 24 लाख मधनं 13 लाख विद्यार्थ्यांसाठी 1 लाख जागा आहेत. म्हणजे आता
त्यातल्या जवळजवळ 11.5-12 लाख मुलांना या ठिकाणी ॲडमिशन मिळणार नाही आहे. कारण ही परीक्षाच ही रिजेक्शनची परीक्षा असते. ही अत्यंत टफ परीक्षा असते आणि ही रिजेक्शनची, जशी JEEची परीक्षा असते, जशी UPSCची परीक्षा असते, अशा या परीक्षांना रिजेक्शनच्या परीक्षा म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पास होऊन तुम्ही कुठली तरी डिग्री घेत नाही, तर तुम्हाला प्रवेश मिळण्यामध्ये हजारो विद्यार्थी असतील तर त्यातल्या गुणी मर्यादित मुलांना याच्यात प्रवेश मिळतो. जी मुलं ही परीक्षा देतात त्यांना याची कल्पना असते, त्यांना हेही माहिती असते की हे सगळं खूप टफ असणार आहे. तरीही ते तयारीनिशी या परीक्षेत उतरतात. 2-2, 3-3, 4-4 वर्ष आपली वाया घालवतात. आपल्या कुटुंबाशी, इतर कोणाशी, घरच्या सगळ्या लोकांशी आणि अगदी लहान कोवळ्या वयातली 10वी-12वीतली ही मुलं असतात. पण ती या सगळ्या गोष्टींची मानसिक तयारी करून, एकटेपणाचं आयुष्य घेऊन, दिवसरात्र मेहनत करून या परीक्षेला बसतात आणि चांगले मार्क मिळवतात. अशी ही म्हणजे म्हटलं तर जीवघेणी स्पर्धा आहे. आणि हा सगळा प्रकार स्वीकारत या सगळ्या मुलांनी ही परीक्षा दिलेली आहे. अत्यंत टफ परीक्षा केंद्रावर सुद्धा अत्यंत टफ अशा रूल्स असतात, ते सगळे फॉलो करून या सगळ्या गोष्टी करत मुलं ही परीक्षेचं दिव्य पार करतात. आणि त्यानंतर जेव्हा असा निकाल हातात येतो की 67 मुलं, म्हणजे नीटच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात 67 मुलांना पैकीच्या पैकी मार्क मिळण्याचं कधीही घटना झाली नाही. हे मिळणं शक्यच नाही. ज्या प्रकारचं या परीक्षेचं स्वरूप आहे, 2, 3, 4, 5 एवढ्या मुलांना असे पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. बरं, आपण समजू की यावेळेला पेपर सोपा होता म्हणा, किंवा यावेळेला खूप मुलं हुशार होती असं वाटलं, ठीक आहे. आणखीन तो निकाल जेव्हा बारकाईने पाहिला गेला तेव्हा असं लक्षात आलं की काही मुलांना 718, 719 असे मार्क आहे, जे नीटची एकूण परीक्षा पद्धती आपण पाहिली तर त्याच्यातनं मिळू शकत नाही. तिथे शंका पहिली निर्माण झाली आणि तिथे पालकांनी, मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं की हे असं का आहे. अनेकांनी त्याच्याबद्दल NTA कडे विचारणा केली. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी हे सगळं परीक्षा कंडक्ट करते त्यांच्याकडे त्याची विचारणा केली. सोशल मीडियावरनं त्याच्यावर गदारोळ झाला. काही मुलं हायकोर्टात सुद्धा गेले. असा सगळा गदारोळ झाल्यानंतर NTAचे जे चेअरपर्सन आहेत त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. मी ती प्रेस कॉन्फरन्स लक्ष देऊन ऐकली. एकदा समजलं नाही, 2दा ऐकली, 3दा ऐकली. इतकी गोलमाल उत्तरं दिली की त्याच्यातनं काहीही कळत नव्हतं की नेमकं काय झालेलं आहे. त्यांनी याचं एक्सप्लेनेशन असं दिलं की आम्ही मुलांना ग्रेस मार्क दिले. का तर या जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातल्या 4,500 सेंटर्सपैकी साधारण 5-6 सेंटर्सवर असा गोंधळ झाला की काही मुलांना इंग्रजी माध्यमातल्या हिंदी पेपर दिले गेले, हिंदी माध्यमातल्या मुलांना इंग्रजी पेपर दिले गेले. काहीतरी कारणाने उशीर झाला असं सगळं त्यांचं हे आहे. आणि त्यांचं वेळ न मिळाल्यामुळे जे नुकसान झालं ते भरून काढण्यासाठी त्यांना हे ग्रेस मार्क्स दिले, जे सर्वोच्च न्यायालयाच्या 2018च्या एका निकालाचा प्रेसिडेन्स पाळत आम्ही दिले आहे असं त्यांचं एक्सप्लेनेशन आहे. खरं तर स्वतः NTAच्या रूल बुकमध्ये, त्यांच्या नियमामध्ये असं कुठेही नाही आहे की तुम्ही वेळचा नुकसान भरपाई म्हणून ग्रेस मार्क द्याल. बरं, ग्रेस मार्क दिले ते कोणत्या नियमाने दिले हे त्यांना सांगता आलं नाही. सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी बोट दाखवलं. त्यांचा स्वतःचा काही नियम नाही. ते किती दिले? त्यांचं म्हणणं की प्रत्येक विद्यार्थ्याचा पेपर बघून त्याच्यानुसार एक समिती आम्ही नेमली होती, त्या समितीच्या सल्ल्यानुसार आम्ही हे दिले. त्याची रेंज किती तेही त्यांनी सांगितलं नाही. म्हणजे 600 वरनं 700 पर्यंत मुलं जातात आहे, म्हणजे तुमची रेंज किती? आणि एकेका मार्काने जिथे जीवघेणी स्पर्धा असते तिथे तुम्ही ग्रेस मार्क कशाच्या भरोशावर दिले आणि त्या सगळ्याचा बेसिस काय, त्या सगळ्याचं तर्कशास्त्र काय हे त्यांना काहीही सांगता आलं नाही. त्या सगळ्याची एक रेंज सुद्धा त्यांना सांगता आली नाही. वो हम आपको बता देंगे बाद में असं त्यांनी उत्तर दिलं. इतके गोलमाल उत्तरं दिले. खरं तर तेव्हापासून हा प्रक्षोभ जास्त वाढला, कारण की सगळंच अविश्वसनीय होतं. हे ग्रेस मार्क आता या 6 सेंटर्सवरच झालं का? आणखीन काही ठिकाणी पण वेळ कदाचित हे झाली असेल तर मग तिथलं काय, तिथल्या मुलांचं काय, या सगळ्या. आणि रँडमली तुम्ही वेळेच्या बदली तुम्ही वेळ वाढवून द्या ना. तुम्ही उशिरा आलेल्या मुलांना उशिरापर्यंत द्या. हाच नियम त्यांच्या रूल बुकमध्ये सुद्धा आहे. पण तसं न करता ग्रेस मार्क दिले. या ग्रेस मार्कनी काय झालं की जे एलिजिबल मुलं होते, ज्यांनी चांगले मार्क मिळवले होते, ज्यांना कुठेतरी ॲडमिशन मिळण्याची आशा होती, त्या मुलांची सुद्धा रँक इतके मागे गेले.
म्हणजे 1.5 लाखांपर्यंत 2-2 लाखांपर्यंत गेले, की ज्यांना आता ॲडमिशनची अपेक्षा सुद्धा करता येत नाहीये. ज्यांनी आपली 3-3, 4-4 वर्ष वयाची घालवली आहे, 10वी पासनं जी मुलं अभ्यास करतात आहे, त्यांना ॲडमिशन मिळत नाहीये. ह्याची जबाबदारी ज्या परीक्षेसाठी पालक, विद्यार्थी आपलं सगळं काही देतात, परिश्रम करतात, त्या परीक्षेच्या निकालांबद्दल तुम्ही इतका हलगर्जीपणा कसा करू शकता? त्याच्या पेपरफुटीची कंप्लेंट येते. तिथे एकाच सेंटरवर बिहारच्या मुलांना 6-6 मुलांना एकसारखे 720 मार्क मिळतात. तुम्ही ग्रेस मार्क कसे दिले हे तुम्ही सांगत नाही. इतका भोंगळ कारभार. या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार? या सगळ्यासाठी पर्टिक्युलरली कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेण्याचा किंवा काय, हे सगळं यातलं काहीही त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं नाही. आणि त्यामुळे काही लोकांनी जी पिटिशन टाकलेली आहे आणि त्या पिटिशनवर पुढच्या कदाचित म्हणजे ही सगळी आत्ता जी सुनावणी झाली ती तर परीक्षेच्या गोंधळाबद्दल आहे. निकालाचा गोंधळ हा आणखीन भीषण आणि आणखीन वेगळा आहे. त्याच्यावरच्या पिटिशनवर अजून हिअरिंग झालेलं नाही आहे. ते जेव्हा होईल तेव्हा सर्वोच्च न्यायालय हा एकमेव या मुलांसमोरचा आसरा आहे की त्याच्यातनं काय होईल. आता परीक्षा रद्द केली जाणार नाही हा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो मलाही मान्य आहे. कारण पुन्हा एकदा मुलांनी त्या सगळ्या परीक्षेच्या दिव्यातून जाणं हे योग्य नाही आहे. 23-24 लाख मुलांची पुन्हा परीक्षा घेणं हे सुद्धा कठीण आहे आणि त्यातनं फारसं काही हाती लागणार नाही. पण निकालांमध्ये सुधारणा, या ग्रेस मार्क्सचा प्रश्न. बरं, या ग्रेस मार्क्सचा आणखीन एक हे आहे की तुम्ही आज सांगताय की मुलांना उशीर झाल्यामुळे आम्ही हे दिली. काय गॅरंटी आहे की पुढच्या वर्षी मुलांना उशीर होणार नाही? तुम्ही कसला पायंडा पाडताय? किती चुकीचा पायंडा पाडताय की कोणी उद्या हे सिद्ध करेल, हाच निकाल घेऊन कोणीतरी जाईल की बघा आमच्या सेंटरवर उशीर झाला होता. उशीर केलाही जाईल, मुद्दाम उशीर केला जाईल आणि मग ते जातील की आमच्या सेंटरवर उशीर झाला होता, मला ग्रेस मार्क द्या, मागच्या वर्षी दिली होती. हा 2024चा निकाल हा अत्यंत भीषण पायंडा पाडणारा असू शकेल. म्हणजे किती हलगर्जीपणा NTA ने करावा. एकूणच NTA ची स्थापना झाल्यापासून हा सगळा भोंगळ कारभार अनेकदा दिसलेला आहे. पण आता नीटच्या परीक्षेमध्ये तर हा अत्यंत पराकोटीचा गोंधळ झालेला आहे, ज्याच्यामुळे सफर होत आहेत ते विद्यार्थी. म्हणजे आता ऐन ॲडमिशनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांमधनं हा निराशा आली आहे आणि मी पुन्हा वारंवार सांगते की अत्यंत कोवळ्या वयातली मुलं असतात, सिन्सिअर मुलं असतात. त्या सगळ्या मुलांवर या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होतो याचा विचार NTA ने केला आहे का? हा सगळा आपला डोलारा विद्यार्थ्यांसाठी उभा आहे याचा विचार केलेला आहे का? हा विचार करायला हवा. कारण की म्हणजे आपण डॉक्टर्स निर्माण करतो आहे. आणि असं आपल्याकडे म्हटलं जातं की वकील आणि डॉक्टर हे 2 अत्यंत नोबेल प्रोफेशन्स असतात. सगळ्यात नोबेल प्रोफेशन्स का? तर कारण की डिस्ट्रेसमध्ये, अडचणीत असणारे, ऑलरेडी त्रासात असणारे माणसं आपल्या समस्यांवर हे करण्यासाठी, आपल्या शारीरिक समस्या असतील किंवा मानसिक समस्या असतील किंवा काही जगण्या मरण्याचे प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा लोक डॉक्टरकडे जातात, तेव्हा लोक वकिलांकडे जातात. आणि असे डॉक्टर्स आपण निर्माण करणार आहोत. त्या मुलांसमोर आपण कसले आदर्श ठेवतो आहे, आपण कुठल्या व्यवस्था त्यांच्यासमोर दाखवतो आहे याचा NTA विचार करताय का? म्हणजे प्रेस कॉन्फरन्स घेऊन काहीतरी थातुरमातुर उत्तरं देणं किंवा कदाचित फारसं काही माहीत नसलेल्या रिपोर्टर्सना गुंडाळणं हे त्यांना शक्य झालं असेल. पण सर्वोच्च न्यायालयात त्यांना अशी उत्तरं देऊन चालणार नाही. आत्ताच त्यांना नोटीस पाठवली आहे आणि त्यांना त्याचं सविस्तर उत्तर द्यावं लागणार आहे की FIR असून सुद्धा तुम्ही पेपर लीक प्रकरणाला रिजेक्ट कसं करताय, तुम्ही त्याचं काय केलेलं आहे आणि त्या पुढच्या निकालावर सुद्धा त्यांना बोलावं लागणारच आहे. या सगळ्याचा फॉलोअप आपण घेतच राहू. पण मला या सगळ्या निमित्ताने हे एक वेगळं मांडायचं आहे की या सगळ्या ह्याच्यात पूर्ण परीक्षा पद्धतीबद्दल जे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की एक पावित्र्य धोक्यात येतं, ते किती संशयास्पद आहे. असं वाक्य ऐकावं लागणं सर्वोच्च परीक्षा घेणारी जी एजन्सी आहे, जी जगभरातली सगळ्यात मोठी परीक्षा घेणारी तुमची एजन्सी आहे, त्यांच्या सँक्टिटीबद्दल क्वेश्चन मार्क हा खूप गंभीर विषय आहे. आणि अकॅडमिकली आणि हा मध्यम वर्ग जो सगळ्या गोष्टींकडे बघत असतो, परिश्रमी असतो, प्रामाणिक असतो, त्यांच्या मुलांसमोर तुम्ही हा सगळा विचित्र हे करून तुम्ही त्यांना कुठे नेता आहात? तुम्ही त्यांच्यासमोर कुठले प्रश्न निर्माण करता आहात? या सगळ्या गोष्टींमधनं की व्यवस्थेतल्या भोंगळ कारभाराचे आम्ही बळी जाऊ शकतो असं त्यांना वाटणं हे सुद्धा वाईट राहील. आणि व्यवस्था विकत घेतली जाऊ शकते आणि पेपर लीक केला तरी किंवा परीक्षेला उशीर केला तरी आपल्याला आपल्या मनासारखे मार्क मिळवून घेऊ शकतात. अशा दोन्ही मेसेजेस जाणं
हे दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत डेंजरस आहे. त्याच्यामुळे केवळ एका परीक्षेपुरता या घटनेकडे बघता येणार नाही. या घटनेकडे एक पूर्ण व्यवस्थेतला दोष म्हणून बघावा लागेल. नवे मंत्री पुन्हा त्यांच्याचकडे खाता आलाय. धर्मेंद्र प्रधानांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. ते देणार नसतील तर सर्वोच्च न्यायालयाने NTA जाब विचारला पाहिजे. कारण हा मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. हा डॉक्टर्स होणाऱ्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आत्ता तात्कालिक याच्यावर उपाय काय? तर आत्ता उपाय मला हाच दिसतोय की ह्या निकालाचा फेरविचार व्हावा. आणि लॉंग टर्ममध्ये उपाय काय? तर तुम्ही अशी जीवघेणी स्पर्धा जेव्हा डॉक्टर्स तयार करण्यासाठी देशात घेता आहात, देशाची एवढी लोकसंख्या आणि ॲस्पिरेशन्स वाढलेला युवा वर्ग, तेव्हा तुम्ही जागा वाढवा ना. तुम्ही जागा वाढवा. तुम्ही 1-1.5 लाखांच्या जागांवर मर्यादित का राहिलाय? गेल्या वर्षभरामध्ये या सरकारने 5,000 जागा वाढवल्या. एम्सची संख्या पण वाढवली. पण एम्सची संख्या वाढवणे, नवे हॉस्पिटल्स तयार करणे या सगळ्याला वेळ लागेल. प्रॅक्टिकली तुम्ही आत्ता मेडिकलच्या जागा वाढवू शकता. त्या जागा वाढवा. ही जीवघेणी स्पर्धा थोडी कमी करा आणि या सगळ्या गोष्टींसाठी मुलांना तयार करा की या सगळ्या गोष्टींबद्दल जर तुमच्याकडे व्यवस्था नसेल, मुलं दरवर्षी वाढत राहणार आहे परीक्षा देणारी. कारण की या सगळ्या ॲस्पिरेशनल मुलांना डॉक्टर होणं किंवा काय या सगळ्या ते थांबवू शकत नाही आपण. ते थांबवणं योग्यही नाही. मग त्याची व्यवस्था तयार केली जाईल. निदान ती होईपर्यंत तरी आपली परीक्षा फेअरली घेतली गेली आणि आपल्यापेक्षा लायक असलेल्या मुलांना तिथे ॲडमिशन दिली गेली. म्हणजे आरक्षणाच्या एका गोष्टीशी तर ही मुलं लढतात आहेतच. तो तर त्या मुलांनी स्वीकारला आहे. त्यांचं ते वय नाही आहे, पण तरीही त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. पण त्याशिवाय गोंधळ, अव्यवस्था, काहीतरी ट्रान्सपरंट नसणं असं सगळं पण फेस करून ही मुलं जर मेडिकलला जाणार असतील तर ती कशी डॉक्टर्स होतील? ते कोणत्या मानसिकतेतनं समाजात वावरतील याचा विचार केला पाहिजे. यात ट्रान्सपरन्सी आणणं आणि मुलांना दिलासा देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते NTA करेल. ते नाही केलं त्यांनी तर सर्वोच्च न्यायालय ते करवून घेईल अशी आशा आहे. आणि मुलांनाही सांगणं आहे की मुलांनी शांतपणे प्रोटेस्ट करावा आणि हिंमत हारू नये. नाही ॲडमिशन मिळाली तरी खूप मार्ग असतात, पण हिंमत हारू नये. आता इथेच थांबते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.